हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे कांद्याची झटपट होणारी तोंडी लावण्यासाठी चटणी। ही चटणी उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक घरामध्ये बनवली जाते। ही चटणी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्ये वाटून बनवून दाखवणार आहे। इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। अगोदर लसण आणि कांदा थोडा बारीक वाटून घ्यायचा आहे। कांद्याची चटणी उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रत्येक घरामध्ये बनवली जाते। कांदा आणि लसण मी थोडा बारीक वाटून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची, 1 चम्मच जिरं टाकायचं, 2 चम्मच लाल तिखट टाकायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ टाकायचं। सगळं साहित्य छान वाटून घ्यायचं। खलबत्त्यामध्ये चटणी बनवण्यासाठी वेळ जास्त लागतो, पण चटणी पण तेवढीच चविष्ट होते। कांद्याची चटणी जास्त बारीक वाटायची नाही, थोडी जाडसर वाटायची आहे। सगळी कांद्याची चटणी मी छान अशी वाटून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, कलर पण किती छान आलेला आहे। आता कांद्याच्या चटणीसाठी तडका तयार करूया। एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकायची, 1 चम्मच जिरं टाकायचं, वाटून घेतलेली कांद्याची चटणी टाकायची। चटणी तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा। तयार झालेली आहे झटपट अशी तोंडी लावण्यासाठी कांद्याची चटणी। अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।